मी पुण्यामध्येच लहानाचा मोठा झालो, कॉलेजमध्ये वगैरे पुण्यामधनंच शिक्षण झालेलं असल्यामुळं तो गणेशोत्सव खूप एन्जॉय केला. पुण्याच्या मिरवणुकीत असं होतं की 5:30-6 वाजेपर्यंत साधे गणपती येतात लक्ष्मी रोडवरनं आणि मग लाईटिंगचे गणपती सुरू होतात. तर मी माझ्या घराजवळच्या साध्या गणपतीच्या मंडळाबरोबरही नाचत जायचो. मग पुन्हा मधल्या रस्त्याने पलीकडे जाऊन पुन्हा लाईटिंगच्या गणपतीबरोबर पहाटेपर्यंत नाचत यायचं. दुसरा दिवस हातापायातली ताकद गेलेली असायची, आडवे पडलेलो असायचो, गुलालानी पूर्ण तोंड भरलेलं असायचं आणि पण तरी ती मजा असायची. म्हणजे ते नाचताना कळायचं नाही की आपण कसे थिरकतोय आणि नाचतोय. शनिपाराच्या इथला जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे तिथे मी 1897चा जो रँड वधाचा अख्खा सीन होता तो आम्ही लाईव्ह केलेला होता. ती आठवण मला अगदी खूप प्रत्कर्षाने हे होते की ती करण्यामधली मजा होती तो लाईव्हली. आणि त्याला प्रचंड गर्दी, तिन्ही बाजूनी प्रेक्षक असायचे मांडवाच्या भोवती आणि त्या उत्स्फूर्त टाळ्या आणि ती बग्गी वगैरे सगळं आम्ही त्यावेळेला आणायचो. मग चापेकर चढलेले त्या बग्गीवर आणि गोळी घातलेली वगैरे हा सगळा सीन व्हायचा. आणि त्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधनं फार त्यावेळेला आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण ते एन्जॉय केलं. तो एक उत्साहात कुठेही बदल झालेला नाही आहे, ते एन्जॉय करणाऱ्यांमध्ये कुठेही बदल झालेला नाही. आजही बाजीराव रोड, लक्ष्मी रोड शनिवार रविवार लागून आलेले असला आणि हे असलं की तुडुंब भरलेला असतो. आणि ते तुडुंब गणपती बघणे हे आरासीबरोबर तो सगळा माहोल बघत जाणं आणि त्या माहोल हे करत जाणं ह्यात मजा आहे आणि ते खूप मी एन्जॉय केलेलं आहे.